भास्कररावजी दिघे हे एक अजातशत्रू व्यक्तिमत्व होते. सहकार, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात त्यांनी संत या उक्तीप्रमाणे काम केले. समाजाचे आपण देणे लागतो ही भावना त्यांनी सातत्याने जोपासली. स्वर्गीय भास्कररावजी दिघे यांच्या याच आदर्श विचाराचे अनुकरण येथून पुढच्या काळात प्रत्येकानेच करावे अशी भावपूर्ण सुमनांजली आज अनेकांनी वाहिली. स्वर्गीय भास्कररावजी दिघे यांच्या श्रद्धांजली सभेत आज राज्याचे माजी विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील, संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीपराव शिंदे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आबासाहेबजी थोरात, प्राध्यापक सोपानराव उर्फ एच.जी. देशमुख सर यासह संगमनेर, अकोले, राहता, कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूर या तालुक्यातून स्वर्गीय भास्कररावजी दिघे यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांनी या प्रसंगी आपली भावसुमनांजली व्यक्त केली. संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत. उपस्थित सर्व शोकाकुल आप्पांवर प्रेम करणारा सर्व नातेवाईक, मित्र, परिवार, बंधू भगिनी, आज आपण एक निष्कलंक, निस्वार्थी, निस्पृह अजातशत्रू म्हणता येईल अशा आपल्या सर्वांचे आवडते मित्र, सहकारी भास्कर आप्पांना तिलांजली अर्पण करण्यासाठी जमलेला. अनेक वक्त्यांनी त्यांच्याबद्दलच्या भावना आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत. संपूर्ण आयुष्य एक संघर्षमय जीवन त्यांचं राहिलं आणि सत्तेसाठी कधी तडजोड त्यांनी स्वीकारलीच नाही. आणि जर ती स्वीकारली असते तर आप्पा आज कोणत्या तरी मोठ्या पदावर आपल्याला दिसले असते. परंतु सर्वसामान्यांच्या करता, वंचितांसाठी, उपेक्षितांकरता अविरतपणे त्यांच्यासाठी उभं राहायचं, सत्ताधीशांच्या विरोधामध्ये संघर्ष करण्याची सुद्धा कधी मनामध्ये त्यांनी भीती ठेवली नाही. आणि पुन्हा आज सर्वसामान्य माणसाला आपला जे कुटुंबातला घटक केल्याच्या ज्या भावना आहेत त्याच्या पाठीमागची हीच आहे की कोणत्याही प्रसंगामध्ये आपल्यासाठी उभा राहणारे आप्पा आहेत, हा विश्वास त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये होता. की जी भगतसिंग दूध संस्थेच्या बाबतीमध्ये संघर्ष फार मोठा झाला. या तालुक्यात दुसऱ्या त्या संस्था उभ्याच राहू द्यायच्या नाही. हा काही लोकांनी जंगच बांधला होता. या गावची विविध कार्यकारी सोसायटीची इमारत बांधण्यापासून मोठा संघर्ष या लोकांनी पाहिला. याच्या पटांगणात आपण बसलेलो आहे. म्हणजे मला वाटतं या कोलेवाडीच्या विकासाच्या प्रत्येक पाऊल खुणा ज्या आहेत या संघर्षातूनच निर्माण झालेल्या आहेत. आणि मला वाटतं या आप्पांच्या चिरंतन स्मृती या सगळ्या संस्थेच्या मध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच उद्या आपल्याला भविष्याच्या वाटचाली करता नेहमी स्फूर्ती देत राहणार आहे. लहान मोठा, गरीब, श्रीमंत, कुणी जाऊन आप्पाशी बोलायचं, त्याचा कधी कमीपणा आप्पांना कधी त्यांनी आपल्या मनात येऊ दिला नाही. आदरणीय खासदार साहेब होते, त्यांच्याबरोबर आयुष्यभर त्यांनी विचाराची लढाई केली. या मतदारसंघामध्ये मी आमदार झालो. अनेक वर्ष त्यांची मागणी होती की आमचे गाव तुमच्या शिर्डी मतदारसंघाला जोडा.
या तालुक्याच्या सगळ्या भागातल्या लिफ्टच्या बाबतीमध्ये इतके लोकांचे गैरसमज होते की हा मतदारसंघ जो गाव जोडली तर तुमच्या लिफ्ट तुटल्या जातील, तुमच्या लोड बंद होतील. लिफ्ट बंद झाल्याच नाही, परंतु 3 इंच सायबर 6 इंच झालं माझ्या काळात. त्यामुळे ते लोकांचं अनेक वर्ष लोकांच्या डोक्यावर जे भूत बसवलं होतं की विखे पाटलांकडे गेल्यानंतर तुमच्या लिफ्ट बंद होती, मला वाटतं ते लोकांचा संभ्रम दूर. आणि या सगळे भूत उतरायचं काम हे आप्पा करायचे. त्यांची भावनाच प्रामाणिक होती, भूमिका प्रामाणिक होती. ते कोलेवाडीत रस्ते नव्हते जायला. मी आमदार झालो तर वस्तीवर जायला रस्ते, बाळांपणाला जाणाऱ्या आमच्या भगिनी कशा जायचे लोक मला व्यथा सांगायचे. आज वस्त्यापर्यंत रस्ते डांबरीकरण झाले, वस्त्यापर्यंत लोक जायला लागले. आपण वरून ते काम, मला म्हणजे एवढंच काम करा फक्त आमच्या गावांसाठी, रस्तेच नाही एवढं करा. एक मार्गदर्शक म्हणून एक थोरल्या बंधूची भूमिका त्यांनी बजावली. कारण म्हणजे या भागातील सुरुवातीला माझा फार परिचय नव्हता, ठराविक कार्यकर्ते परिचित होते, परंतु विधानसभेच्या माझ्या निवडणुकीमध्ये या भागाची धुराच आपण आपल्या खांद्यावर घेतली. आणि मला वाटतं माझ्या निवडणुकीमध्ये या भागातील मतधिक्य मिळवून देण्यामध्ये आपणचा सिंहाचा वाटा होता, हे मान्यच केलं पाहिजे. बापूसाहेब गुळवे, आप्पा, अनेक मंडळी यांचा उल्लेख करता येईल. या नदीकाठच्या, प्रवरा नदीकाठच्या वाळू तस्करांचं एवढं मोठं जाळं आहे, सगळं नदीतलं पाणी उपसलं गेलंय, विहिरी पार उघड्या पडल्या, उन्हाळ्यात पाणी शिल्लक राहिलं नव्हतं, वाळूच नाही. वाळूमध्येच पाणी राहतं. पाणी वाळू उपसणं म्हणजे पाणी उपसणं, अशा प्रकारची भूमिका आदरणीय खासदार साहेबांनी अनेक वर्ष मांडली. आता जर बोटीतून वाळू उचलायचं काम सुरू झालं आमच्याकडे. कोणी वाळू मिश्रित वाळू, आता ज्या मातीत वाळूच नाही त्या वाळूच्या मिश्रित परवाने आता मिळायला लागले. आणि या वाळू माफियांच्या संदर्भात, तस्कराबद्दल आपल्या भावना एवढ्या तीव्र होत्या, म्हणून आमच्या नदीकडेच संपला म्हणे साहेबांना. म्हणजे आज आपल्यातले सगळे लोक आहेत, वाळू रिकवर काय पुन्हा मुंबईचे लोक आहेत, त्याच वाळूचा पैसा, तोच पैसा राजकारणाला, तोच पैसा ग्रामपंचायतीला, दशरथ सावंत म्हटले त्याप्रमाणे आज लाखाच्या निवडणुका ग्रामपंचायतीत अरे म्हणून पैसे, याच वाळूतून पैसा उभा करायचा आणि गावोगावी वाटायचा, दारू वाटायची. एक मोठी खंत आपणच्या मनामध्ये होती. मला वाटतं त्यांना खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर हे सगळे वाळू तस्कर याचा बंदोबस्त करा, वाळू उचलाचे गावकरी थांबवा, ग्रामसभेत ठराव करा, ही आपल्याला श्रद्धांजली ठरणार नाही. आणि म्हणून मी म्हणतो निष्कलंक, निष्पुरण, कर्मयोगी आपणचा या ठिकाणी उल्लेख होतो, तरी मनाला त्यांना काही सत्ता भावली नाही, कधी पैसा भावला नाही. दुसऱ्याच्या पैशावर आपला प्रपंच उभा करण्याचे त्यांना कधी मनाला शिवलं नाही. किंबहुना दुसऱ्यासाठीच त्याग करायचा, दुसऱ्यासाठी समर्पित भावनेनं जगायचं, ही त्यांची खरं म्हणजे नेहमी आयुष्यामध्ये तोच विचार त्याने जपला. आज आपल्यामध्ये नाही, राहुल किंवा त्यांचे बाकीचे कुटुंबीय आहेत, तर मग त्यांना मला एवढी विनंती करायची की तुम्ही एकटे नाही आहे. आज आपण जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या स्फूर्ती आपल्याबरोबर आहेत, आणि त्या स्फूर्तीला जतन करणं आणि त्याच्यावर त्यांच्या विचारावर आधारित पुढे जाणं आणि सर्वसामान्यांचा आधारवड म्हणून ते जगले, तोच विचार आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण जपायचा आहे. तीच खरं त्यांना श्रद्धांजली ठरेल. एक आपला एक सच्चा नेता, कार्यकर्ता, विचाराची बांधिलकी असणारा एक समाजातला एक समाजसेवक, लोकनायक, निष्कलंक, निस्वार्थीपणे काम करणारा कर्मयोगी आज भास्कर अप्पांच्या रूपात आपल्यात नाही आहे. दुःख तर मोठं आहे, दुःख विसरणं शक्य नाही आहे. अंत्यविधीच्या वेळी सुद्धा बोललो होतो, सारख्या स्मृती त्याच्या समोर येत आहे, सारखं त्यांच्या बोलणं, वागणं, चालणं इतकं त्यांच्याशी आपण एकरूप झालो होतो, त्या रोज आपल्या समोर राहतात. मला वाटतं परमेश्वराच्या चरणी माझी एवढीच प्रार्थना आहे की या लोकांमध्ये
आपण उच्चतम स्थान द्यावं, आपल्या जवळचं स्थान द्यावं आणि दुःख झेलण्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, कुटुंबियांना परमेश्वराने शक्ती द्यावी अशी प्रार्थना करतो. तालुक्याच्या जनसेवा मंडळाच्या तह्यात अध्यक्ष म्हणून त्यांनी जो संघर्ष सुरू केला, विचाराचा संघर्ष सुरू केला, तो आपण असाच पुढे जाण्यासाठी ज्यांनी भाषणे केली आता ते भाषणापुरतं ठेवू नका. तो उद्याचा संघर्ष, त्यासाठी आपण तो पुढे चालू ठेवण्याकरता सगळ्यांनी एकत्रपणे प्रयत्न करूया आणि या तालुक्याच्या एकूण विकासामध्ये जे आपण आपल्या स्वतःला जे झोकून दिलं होतं, मला वाटतं तो त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण काम करूया अशा प्रकारची श्रद्धांजली त्यांना, अशा प्रकारची विनंती करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. जय हिंद. माझे मामा स्वर्गीय भास्करराव दिघे यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी दुःखित अंतकरणाने जमलेलो आहोत. माझ्या मामी बेबीताई, जी माझी बालपणीची वसतिगृहातली मैत्रीण आहे, तिच्यावर सुद्धा हा खूप मोठा दुःखाचा प्रसंग आला. माझ्या काकी, आमची लाडकी काकी विमल काकी, तिचे धाकटे बंधू पाठीराखा बंधू भास्कर मामा यांच्या जाण्याने सर्व भगिनी, शांता मावशी, कमल मावशी, विमल काकी या सर्वांवर दुःखाचा प्रसंग आला. खरं तर मामांचं आपण सर्वजण ऐकत आहोत. एक मामाचं नातं म्हणून कोलेवाडी गाव हे माझ्या मामाचं गाव. माझी आई इथलीच, दिघेंचीच, आणि माझी काकी दिघेंचीच, एकाच वाड्यातल्या ह्या. सुंदर असा इथं गावातला वाडा. आमची मथुराई, भास्कर मामांची आई, आमची आजी खूप देखणी. तिचं वाकडीचं माहेर, तिचं ते राहणं, तिचं ते बोलणं, तिचे ते संस्कार सगळ्या परिवारावर तिने केले. अशा ह्या मामांचं जाणं म्हणजे सर्व परिवाराला, नात्याला चटका लावून जाणार आहे. माझ्या काकी विमल काकींचं मागच्या वर्षी डोळ्याचं ऑपरेशन झालं. मी म्हटलं, काकी तू कुठे आहेस, तुला भेटायला यायचं. ती म्हटली, मी कोलेवाडीलाच. अगं एवढं वय झालं तरी तू अजून आहेरीच कोलेवाडीला. ती म्हटली, काय करावं, हे सगळेजण मला सोडतच नाही. ते म्हणतात थांब, 1 महिना थांब, 2 महिने थांब. डोळ्याचं ऑपरेशन झाल्यावर काकी 2 महिने इथं होती. खरं तर इतकं वय झाल्यानंतर सुद्धा माहेरची ओढ, माहेरच्यांचं प्रेम हे खूप महत्वाचं असतं. आणि असंच जसं जनतेवर मामांनी प्रेम केलं तसंच कुटुंबातल्या सर्वांवर केलं. आमच्या शांता मावशींवर दुःखाचा प्रसंग आला, कमल मावशीवर दुःखाचा प्रसंग आला, भास्कर मामांवर दुःखाचा प्रसंग आला. पण यातनं मार्ग काढत काढत त्यांनी सर्वांवर माया प्रेम केलं. माझी बालमैत्रीण, माझी वसतिगृहातली मैत्रीण बेबी, हिचं माहेर वाकडीचं पोते परिवारातलं. आणि त्या काळामध्ये जेव्हा काकीचं लग्न झालं तेव्हा काकीच्या लग्नात वाकडीचे पोते परिवार हा सगळा होता. मामाचंच गाव त्यांचं. खूप चांगली सदन अशी परिस्थिती. आमच्या काकीला पेटी दिली होती लग्नामध्ये, पेटी. तिला अशी मोठी पेटी अजून माझ्या काकीकडे येते. तिला आमचंच कुलूप आम्ही सगळेजण बघायचो. असं सगळ्या काही आठवणी मनामध्ये आहे. मी तर खूप छोटी होते, पण या मामाच्या गावाला सारखं जाणं येणं असायचं. जरी राजकारणाचा भाग सगळा सोडला तरी मामांनी आमच्यावरचं प्रेम कधीच कमी केलं नाही. मी इथं गावात भेटो, कार्यक्रमात भेटो, कुठेही भेटो, मामा हमखास मला हाक मारायचे, अगं दुर्गाताई, आणि माझ्याशी बोलायचे. असे आमचे सर्वांचे आवडते मामा आम्हाला अचानक सोडून गेले. एक खूप मोठा चटका आमच्या सगळ्या कुटुंबाला, नातेवाईकांना, परिवाराला झाला. हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी. मी माझे मोठे बंधू, राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब, आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, संगमनेर नगर परिषदेचे सर्व आमचे नगरसेवक बंधू भगिनी, अधिकारी, कर्मचारी, संगमनेर शहरातील नागरिक सर्वांच्या वतीने मी मामांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. दुःखांकित अंतकरणाने जमलेले सगळे नातेवाईक, खरं म्हणजे कोलेवाडीमध्ये येऊन आपण बद्दल सगळ्यांना माहिती सांगणं हे मला वाटते अतिशय चुकीचं होईल. कारण ज्या गावामध्ये
आणि जमलेले सगळे नातेवाईक आणि सगळे कार्यकर्ते, गावातली मंडळी लहानपणापासून तर आतापर्यंत प्रत्यक्ष कार्य बघत असताना अशा मोठ्या माणसाचं माझ्यासारख्याने काही सांगणं बरोबर नाही. सगळ्या कार्यकर्त्यांनी तसं सांगितलेलंच आहे. तर आपण सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं, तर माझा जो काही थोडाफार राजकारणात संबंध आला त्यातल्या काही ठराविक लोकांपैकी की ज्यांनी कधी पदाची अपेक्षा केली नाही आणि त्याला जे पद मिळालं ते कधी कुणी मागितलं नाही, ते तर आहे त्यांच्याकडेच राहिलं किंवा ते कधीच वादात सापडले नाही आणि अतिशय खंबीरपणे शांतपणे कोणत्याही प्रकारचा मान मर्तब मिळाला पाहिजे, खुर्ची मिळाली पाहिजे, स्टेजवर जागा मिळाली पाहिजे अशी कोणतीही भावना नसणारा माणूस. दुर्दैवाने जी चांगली माणसं असतात तीच देव आपल्यातून लवकर घेऊन जातो आणि जेव्हा सगळ्यांना वाटत असतं की ही व्यक्ती गेली नाही पाहिजे, दुर्दैवाने त्याच वेळी अशी परिस्थिती निर्माण होते. तर असं एक हरवून कायम हसत खेळत राहणारं आणि कायम सगळ्यांना प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि 2 शब्द संपवतो. आज आपल्यातून आमच्या वडिलांचे जुने सहकारी भास्करप्पा यांच्या अखेरच्या तिलांजलीसाठी आपण सर्व जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहात. माझ्या आधीच्या वक्त्यांनी पुष्कळचं आपणबद्दल सांगितलेलं आहे, त्याच गोष्टी परत सांगण्यात काही मतलब नाही. पण आपा एक विचार होता, एक विचारधारा त्यांची असायची आणि एक संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये खूप काय होतं. लोकांमध्ये जनजागृती करणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, गावातील लोकांची जे काही अडीअडचणी आहेत सगळ्या गोष्टींवर आप्पा एक उदाहरण होतं आणि ह्या लोकांची कामं करण्यासाठी आप्पांची नेहमी धडपड असायची. मी पाहिलेलं आहे का ज्यावेळेस जनसेवा मंडळ स्थापन झालं 78 साली, तेव्हापासून तर म्हणजे कालच्या इलेक्शनपर्यंत म्हणजे आप्पा हॉस्पिटलमधून आले तरी मनोलीच्या इलेक्शनचं काय झालं तिथं जावं लागतं, असे हे आप्पा होते. म्हणून अशा ह्या लोकनेत्याला मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने, एस.आर. थोरात दूध उद्योग समूहाच्या वतीने व संगमनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली करतो. या तालुक्यातील एक ज्येष्ठ कार्यकर्ते, कोल्हेवाडी गावचे आदरवड सुपुत्र कैलासवासी भास्करप्पा दिघे यांच्या दसऱ्यानिमित्त त्यांना अखेरची तिलांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व बंधू भगिनी, भास्करप्पांबद्दल सर्वच वक्त्यांनी खूप काही सांगितलेलं आहे आणि तेच सांगून आपला वेळ या ठिकाणी घेत नाही. परंतु भास्करप्पा एक असं व्यक्तिमत्व होतं ज्याला कोणाला काही अडचण येईल आणि ती भास्करप्पांकडे सांगितली तर निश्चितपणानं भास्करप्पा त्या अडचणी सोडवायचे. दूध संस्था, पतसंस्था, विविध कार्यकारी सोसायटी याच्यामध्ये अतिशय चांगलं काम करून आणि सर्व लोकांना मदत करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. असे हे सोजळ व्यक्तिमत्व हे आपल्यातून गेलेले आहेत. त्यांच्या निधनानं या तालुक्याला दुःख झालेलं आहे. ते दुःख देणारी शक्ती परमेश्वरानं या सर्व परिवाराला द्यावी. त्याचप्रमाणे त्यांना अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. परमेश्वरानं त्यांच्या आत्म्यास चिरशांती द्यावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो व मी माझे 2 शब्द संपवतो. 10 दिवसापूर्वी आमचा एक जगमित्र आपणा सगळ्यांना सोडून गेला. पीआयने बघायला सांगितलं, असे अनेक पीआय त्यांनी निर्माण केले. जो अडचणीमध्ये सापडला त्याला आप्पा मदत करीत राहिले. आप्पा नेता म्हणून कधीच राहिले नाहीत. आप्पाच्या मनामध्ये सदैव एक होतं की मी कार्यकर्ता आहे
आणि कार्यकर्त्याची भूमिका शेवटच्या क्षणापर्यंत ते निभावित राहिले. आयुष्यभर उलट्या प्रवाहामध्ये पोहण्याचं काम त्यांनी केलं आणि हे करीत असताना अनेक जीवाभावाचे मित्र त्यांनी गोळा केले. खरं म्हणजे आपणचं जाण्याचं वय नव्हतं, परंतु येणं आणि जाणं हे आपल्या हातात नसतं. 10 दिवसापूर्वी आप्पा मला सगळ्यांना दुःखाच्या सागरात लुटून गेले. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला जे दुःख झालंय त्या दुःखातून सावरण्याचं सामर्थ्य परमेश्वर त्यांना देव अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.